नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी स्वाती राव, वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. राज्यात कोविडचा कहर सुरूच. गेल्या 24 तासात सापडले कोविडचे नवे 3145 रुग्ण. शुक्रवारी कोविडमुळे तिघांचा मृत्यू. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या झाली 18,597. कोकणी भाषा साहित्याच्या खंद्या समर्थक काळाच्या पडद्याआड. लेखिका, शिक्षण तज्ज्ञ पद्मश्री मारिया अरोरा कुटोंचं निधन. बांबोळीतील गॉमेको हॉस्पिटलमध्ये वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 2010 साली केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने झाला होता गौरव. राज्यात भाजप समोर विरोधकांची मोठ. काँग्रेसला रामराम केलेल्या कळंगूट काँग्रेस समितीच्या सदस्यांचे पक्षांतर. माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा, एंथनी मिनेझेस तसंच बेनेडिक्ट डिसोजांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरजीकडून मोठी घोषणा. मनोज परब आरजीच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार. आगामी विधानसभा निवडणूक थिवी तसंच वाळपई मतदारसंघातून लढवणार. पत्रकार परिषदेत केली घोषणा. माजी मंत्री मिलिक नाईकाम विरुद्ध महिला तसंच युवक काँग्रेस आक्रमक. सेक्स स्कॅन्डल प्रकरणी FIR नोंद न केल्याबद्दल पणजी महिला पोलिसांना विचारला जाब. निषेध करत मिलिक नाईकाच्या पुतळ्याचे केले दहन. FIR बाबत काँग्रेस जाणार उच्च न्यायालयात. आणि दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल शनिवारपासून 2 दिवसीय गोवा दौऱ्यावर. 2022च्या निवडणुकीपूर्वी राज्यासाठी आपचे विजन डॉक्युमेंट करणार जारी. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आप सज्ज. आता एक महत्त्वाची बातमी. गेल्या 24 तासात तब्बल 3145 नवे करोनाबाधित आढळल्यानं राज्यात चिंतेचं वातावरण पसरलंय. तर दुसरीकडे राज्यासाठी धोक्याची घंटा देण्यात आली आहे. या संदर्भात माहिती दिली आहे गोवन वार्ता लाईव्हचे सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी. नमस्कार. कोविडची आकडेवारी आपण जर बघितली तर गेल्या अनेक दिवसांपासून कोविड रुग्ण जे आहेत ते वाढत आहेत. काल साधारण 3700 पेक्षा जास्त रुग्ण मिळाले होते आणि आज जी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या आकडेवारीप्रमाणे ही रुग्णसंख्या थोडीशी कमी झालेली आहे, पण अजून रुग्णांची संख्या जी आहे ती तेवढी चिंताजनक आहे. आजच्या आकडेवारीप्रमाणे म्हणजे गेल्या 24 तासात 3145 एवढे नवे रुग्ण सापडलेले. म्हणजे कालच्यापेक्षा आज थोडी रुग्णांची संख्या, जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांची कमी झालेली आहे, पण तो आकडा देखील काही चांगला नाही आहे. तोच आकडा देखील खूप गंभीर असाच आहे. 3145 एवढे रुग्ण गेल्या 24 तासात कोविडचे मिळालेले आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर ॲक्टिव्ह केसेस काल साधारण 16,000च्या आसपास होत्या, त्या वाढून आज 18,597 एवढ्या ॲक्टिव्ह केसेस आहेत. आणि 3 जणांचे जे आहे ते दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत कोविडमुळे. आपण जर बघितलं तर काल प्रधानमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत त्याचबरोबर आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. म्हणजे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत काल प्रधानमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे संवाद साधला आणि सांगितलं की कोविडबाबत जी खबरदारी पाळायची आहे ती खबरदारी पाळा, तुमचं सर्व लक्ष ठेवा. आणि काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाल्यानंतर ज्यावेळी बाहेर पत्रकारांची आरोग्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी जो संवाद साधला त्यात त्यांनी सांगितलं की कोविड रुग्ण संख्या जरी वाढत असली तरी कोविड रुग्ण ॲडमिट होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी आहे. त्यातल्या त्यात ती जी एक बाब आहे ती थोडीशी सुखावणारी अशी आहे, कारण जरी रुग्ण वाढत असले तरी रुग्ण ॲडमिट होण्याची संख्या ही नियंत्रणात आहे. त्यामुळे एका बाजूला रुग्ण जे आहेत ते कोविडचे वाढत आहेत, पण त्याचप्रमाणे रुग्ण हॉस्पिटलाइज होण्याची जी आकडेवारी आहे ती आटोक्यात आहे, ती कमी आहे. पण आपण सर्वांनी जी काळजी घेणं आवश्यक आहे ते आपण घेतली पाहिजे, एवढं मात्र नक्की. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह व्हिडिओ जर्नलिस्ट कनिफनाथ तारी, पणजी. कळंगूटचे आमदार तथा माजी मंत्री मायकल लोबोना काँग्रेस पक्षात प्रवेश दिल्यानं कळंगूटमधील काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी लोबोंच्या विरोधात बंड केलाय. लोबोंना पक्षात घेतल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. कळंगूटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा, एंथनी मिनेझेस व बेनेडिक्ट डिसोजा यांनी पक्षांतर केलंय. दरम्यान शिवसेना पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष
मायकल कारस्को यांनीही टीएमसीत प्रवेश केलाय. कलंगुटाची शेतां पुरोवन जाली 10 वर्सां या. आता बार्देजाची शेतां पुरोवपाची उरलेली आहा. आनी हो मनीस जो हांगासर आमदार जावन गेलो भारतीय जनता पार्टीचो आमी म्हणटा, खरी म्हणशी जाल्यार कलंगूट काँग्रेसीची किंवा गोंयच्या काँग्रेसीची बीजेपीन सुपारी मिस्टर मायकल लोबोक दिल्ली आहा काबार करपाक लागून. आनी तो जिखले उपरांत, कारण हांव ही कित्याक सांगता, म्हाका खबर आहा ही ऑफर 2 वर्सां पयलीं म्हाका आसली की किरण तूं बीजेपी सोडून काँग्रेसीन वच आनी काँग्रेस सगळी एकठांय कर, सगळें कर आनी जिखले उपरांत परतून यो. आयज भारतीय जनता पार्टीच्या पांयां कोणची जमीन हाल्लेली आसा. भारतीय जनता पार्टीक खबर आहा की आपूण जिखना, तेका लागून फाटल्या दारांसून जे तेंच्यांनी फाटले फावट केल्ले आहा, आयच्या पेपरार बातमी आसतली 60% आमदार फाटले फावटी फुटलेले आहात, पार्ट्यो चेंज केल्ल्यो आहा. आनी हेच हांवें जेन्ना नाकार दिलो त्या टायमार तेंच्यांनी मायकल लोबोक ही सुपारी दिली. भारतीय जनता पार्टीन काँग्रेसीन जिखय आनी मागीर आमकां हाड. भारतीय जनता पार्टीचें म्हणणें आहा, म्हाकाय 2 म्हयने पयलीं म्हाकाय घरी घालताले परतून यो आमच्या वांगडा. हांवें म्हणलें तुमी जिखना. म्हाका भारतीय जनता पार्टीचो एक खोडेगाद लिडर जो भारतीय जनता पार्टीन बीजेपीन शिल्पकार म्हणून नांवान वळखता. शिल्पकार म्हणजे जाणाय करतो धरतो. बाकीचे शिल्पकार तुमी कितें सजमता ते सजमायात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिव्होल्युशनरी गोवन्सकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. रिव्होल्युशनरी गोवन्सचे सर्वेसर्वा मनोज परब यांना पक्षाकडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलंय. मनोज परब आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत 2 मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचंही जाहीर करण्यात आलंय. आम्ही डिक्लेअर करपाक येयले हांगा की मनोज परब खंय रावतो. आमी जेन्ना सगळे कडेन स्क्रुटिनी केली, आमच्यो वेगवेगळ्यो मिटिंग्स जाल्यो सगळ्याक, तेन्ना आमी पळयलें की मनोजाक सगळे कॉन्स्टिट्युएन्सीच्यान हांगा राव थंय राव, तूं हांगाच रावंक जाय, नाल्यार आमी आरजी कडल्यान पयस वयतले, अशें खुबशे असो प्रेशर घालून आमच्या भुरग्यांनी खूब असो त्रास केला आमकां की मनोजान आपले कॉन्स्टिट्युएन्सीन रावपाक जाय म्हणून. आनी तितूनच्यान आमी सगळे कडेन मिटिंग्स घेतल्यो, शॉर्ट मिटिंग्स घेतल्यो. तेका लागून इतको डिले जालो एक वेळ. पूण हितूनच्यान आमी आयज फुडें वयतना सांगपाक सोदता की तुमकां की मनोज परब एलायस तुकाराम परब तेका आमी डिक्लेअर करता जे जाग्यार तेजो मदरलँड आसा, ते जाग्यार तेणें आपलें ल्हानपण घातलां. आनी जो भुरग्यांचो मिटिंग्स जाल्यो सगळे कडेन, तेन्ना तेका आमी आतां डिसायड करता की मनोज परब थिवीम कॉन्स्टिट्युएन्सीच्यान कंटेस्ट करता. विश्वजीत राणे जो स्वताक म्हणटा की आपणा विरुद्ध कोणूय राहा आपूण निवडून येता म्हणून. रेव्होल्युशनरी गोवन्स बिलीव करता की आमी चॅलेंज करूंक शकता आनी ही चॅलेंज आमी एक्सेप्ट करता. जी विश्वजीत राण्यान आमकां रेव्होल्युशनरी गोवन्साच्या भुरग्यांक 18-21 वर्साचे भुरगे आसा त्या भुरग्यांक तुमी चॅलेंज केल्ली की कोणूच आपणाक व्हरूंक शकना. आयज तेका तो मोल मारलेलो आसा. आनी त्या दृश्टीन रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष आयज मनोज परब एल्स तुकाराम परब हो दुसरी जी कॉन्स्टिट्युएन्सी आसा ती वापय मतदारसंघाच्यान कॉन्टेस्ट करतलो. गोंयकारांचो एक उलो आसलो, गोंयकार म्हणटात की तुमचो सीएम कॅन्डिडेट कोण, आनी सगळे हातूंतल्यान वाट पळयताली की रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष जो रिजनल पक्ष आसा, गोंयचो रिजनल पक्ष जो इतल्या मोठ्या प्रमाणात आयज नॅशनल लेवलाचेर नॅशनल मिडिया पासून आमकां कव्हर करता, नॅशनल मिडियान पासून रेव्होल्युशनरी गोवन्स पावल्ली आसा, इंटरनॅशनल लेवलाचेर रेव्होल्युशनरी गोवन्स पावल्ली आसा. सो तुमचो जो प्रमुख सीएम कॅन्डिडेट गोंयचो ज्या 2022 जे इलेक्शन आसा हो आयज आमी डिक्लेअर करता की मनोज एल्स तुकाराम परब हो आमचो 2022 सीएम कॅन्डिडेट आसतलो. सतीश धोंड आणि सदानंद तानावडे हे दोघूय माझ्या गावचे आणि थिवी या मतदारसंघाचे आसा. सो पहिली माझी जी चॅलेंज आसा ही दोघांकूय आसा.
की तेंच्यांनी आपलो मतदारसंघ वाचून दाखोवपाचो. कितली तुम्ही शक्ती लाया सतीश धोंडाक आणि सदानंद तानावडे ह्या दोगांकूय आमी चॅलेंज करता की तेंच्यांनी आपलो मतदारसंघ बीजेपी जेदी व्हडली पॉवरफुल म्हणटा तुमी गोंयांत आनी नॅशनल लेवलाचेर, जाल्यार तुमी तुमचो मतदारसंघ वांटून दाखोवपाचो. आमी रेव्होल्युशनरी गोवन्स आमी तुमकां ह्या इलेक्शनाक डिफीट करून दाखयतले. आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी शेवटी आज 2022ची विधानसभा निवडणूक ते कुठे लढवणार आहे याबाबत घोषणा केलेली आहे आणि मनोज परब 2022ची विधानसभा निवडणूक थिवी आणि वाळपई या 2 मतदारसंघातून लढणार आहे. थिवी मतदारसंघातून भाजपचे 2 दिग्गज नेते सतीश धोंड संघटन मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपण थिवी मतदारसंघातून लढवणार असल्याची घोषणा जी आहे ती मनोज परब यांनी केली. तर वाळपई मतदारसंघात विश्वजित राणे यांची जी दादागिरी सुरू आहे किंवा त्यांचा जो एक तिथे वर्चस्व आहे आणि अजूनपर्यंत देखील सत्तरी हा मागास तालुका राहिलेला आहे, त्यामुळे आपण सत्तरी तालुक्यातून म्हणजे वाळपई मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा जी आहे ती मनोज परब यांनी केलेली आहे. त्याचबरोबर आज जी पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषदेत आरजीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हे मनोज परब असतील अशी घोषणा देखील आरजीचे अध्यक्ष वीरेश बोरकर यांनी केलेली आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस मनोज परब हे कुठून निवडणूक लढवणार याबाबत जी वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या त्यावर आज शेवटी मनोज परब यांनी खुलासा केलेला आहे आणि मनोज परब हे थिवी आणि वाळपई या 2 मतदारसंघातून निवडणूक जी आहे ती लढवणार आहे. सिनियर रिपोर्टर पणजी. माजी मंत्री मिलिंद नाईकांच्या सेक्स स्कॅन्डल प्रकरणी युवक काँग्रेस तसंच महिला काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी अजूनही FIR नोंद न केल्यामुळे महिला काँग्रेसनी पणजीतील पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला. यावेळी मिलिंद नाईकांच्या पुतळ्याचं महिला काँग्रेसकडून दहन करण्यात आलं. आता आम्ही मिलिंद नाईकांचो रेफ्युजीज कित्याक ज्या दिसाक ताका गव्हर्मेंटाने ॲज अ मिनिस्टर म्हणून सस्पेंड केले, काढून उडयले, त्या दिसाक त्यांनी आमचे कार्यकर्त्यांचो थंय रेफ्युजीज नासलो आणि थंय जी बायलां आशिल्ली म्हाका हाचें दिसता की ती जी बायलां थंय आशिल्ली ती ताका सपोर्ट करून आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात ती त्यांनी स्टॅच्यू त्यांचो जाळो. हांव ताका विचारपाक सोदता, अरे हांगा आमचे काँग्रेसचे यूथ तशेंच महिला बायलांच्या रक्षणा खातीर हांगा झगडतात आणि तुम्ही जो रक्षण त्यांना खरें जो मिनिस्टर आशिल्लो जेणे आमचे सगळे बायलांचे रक्षण करपाक जाय आशिल्लें तो रक्षण करनासतना तो भक्षक जालेलो आशिल्लो आणि त्याचो तुम्ही जय जयकार करतात. हे कशें? खरेंच आमकां त्या बायलांक विचारपाचें दिसता. आज त्याचो वाडदीस आसा, पण ज्या दिसा त्याचो वाडदीस आसा आज आमकां वायट एपीजी लासपाक पडटा. कित्याक तर त्याने आमकां सगळ्या गोंयकार महिलांक भयणींक भावांक सगळ्यांक आमकां लज केलेली आसा. ताका लागून आज आमकां तेजी रेफ्युजी लासपाक पडटा. इवन अबॉर्शन केला ते डिटेल्स आसा, हे खंयच्यान आयले? सो इतके सगळे पुरावे आसतना जेन्ना एका पीडित महिलेचेर जेन्ना ते प्रेशर घालतले, ताका चिड्डुपाचो तेजो आवाज प्रयत्न करतले, कोणे तरी आवाज काडपाक जाय काय ना? सो जेन्ना हो हांगा कंप्लेंट फायल जाता पयलें काम सरकाराचें आशिल्लें FIR करून घेवपाचें. ते कित्याक केलें ना? 1 म्हयनो कित्याक लागलो? 1 म्हयनो लागता सादी FIR करपाक आणि एव्हिडन्स सकट दिले आसतना संकल्पा विरुद्ध कितें पुरावे आशिल्ले म्हूण तुमी तेजी आतां क्रायम ब्रांचा कडेन इन्व्हेस्टिगेशन चालू आसा आणि 4-4 तास तुमी हांगा तुमी कसलो ही जी बीजेपीची सूड बुद्धीचें राजकारण जें आसा पळय हें हेतूंतल्यान दिश्टी पडटा. संकल्प आमोणकार थंय स्ट्रॉंग कॅन्डिडेट आसा, तेका कसो तरी मॅडमीन सांगले त्या प्रमाणे चोराच्या उलट्या बोंबा वयल्यान संकल्पान हे प्रकरण उघड केलें म्हणून संकल्पाकूच चिड्डुपाचो आज प्रयत्न चल्ला. हें आमी खपोवन घेवपा ना. सो आमकां न्यायालयाची दारां उगडीं आसा. सो आमी हांगा मागणी करपा आयले आनी प्रश्न करपा आयले FIR कित्याक जावना 1 म्हयनो जावना? So now when you are approaching the court? इमिजिएटली आमी इमिजिएटली कोर्टान वतले, कित्याक कोर्टांतल्यान आमकां दारां आमकां ओपन आसा कोर्टाची. सो आमकां हेंकां एक्सपोजूय करपा जाय आशिल्लें, कित्याक हे सादे पीडित महिला जेन्ना आमी कंप्लेंट फायल करता तुमी FIR करून घेना एव्हिडन्स आसतना. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदारसंघात भाजप गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देत असेल तर आम्ही घरी बसावे का?
जिंकण्याची क्षमता, चारित्र्य, प्रामाणिकपणा याला काही किंमत नाही का, असा सवाल उत्पल पर्रीकरांनी भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीसांना केलाय. फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी हे सवाल उपस्थित केलेत. गोव्यातील राजकीय स्थिती फार गंभीर आहे, त्यामुळेच आपण भाजप उमेदवारीसाठी प्रयत्न करत होतो. आता वेळ आल्यावर मी निर्णय घेईन, असंही पर्रीकर म्हणालेत. सत्तेसाठी पक्षाची विचारधारा, नैतिकता हे सगळंच काही खुंटीला लटकवलेल्या भाजपला आता पुन्हा आपल्या ओरिजिनल अवतारात येणं बरंच कठीण बनू लागलंय. यापुढे सत्ता मिळवायची असेल तर याच भ्रष्ट चरित्रहीन लोकांना सोबत घेऊन जाणं पक्षाला भाग पडलंय. यातून पक्षाचे निष्ठावंत, स्वच्छ चरित्राचे नेते मात्र बरेच दुखावलेत. आत्तापर्यंत भाजपनेच भ्रष्टाचाराचे आरोप केलेले अनेक नेते सध्या भाजपात दाखल झालेत. या नेत्यांचं एका रात्रीत शुद्धीकरण कसं काय झालं याचं उत्तर मात्र पक्षाकडे नाहीये. आतापर्यंत ज्या नेत्यांविरोधात भाजपने आपला केडर आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीत जुंपलं, त्यांनाच आता ह्याच नेत्यांच्या मागे गळ्यात पट्टे घालून काम करायला भाग पाडलं जात असल्यामुळे भाजप कार्यकर्ता प्रचंड नाराज बनलाय. उत्पल पर्रीकरांची समजूत काढून त्यांची मनधरणी करण्याचं सोडून त्यांच्या विरोधात उघडपणे टोलवाटोलवी करण्याचा प्रकार म्हणजे भाजपला कुठल्याही परिस्थितीत मनोहर पर्रीकरांचा वारसा पुढे न्यायचा नाही असाच होतो, असंही आता अनेकांना वाटू लागलंय. 2005 मध्ये मनोहर पर्रीकरांचं सरकार उलथवून टाकण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता, त्याच नेत्याला खांद्यावर घेऊन भाजपचे नेते नाचताहेत हे कसं काय, असाही प्रश्न अनेकांना पडलाय. काँग्रेसमधून नव्यानेच भाजपात दाखल झालेल्या नेत्यांनी प्रदेश समितीचे काही पदाधिकारी आणि केंद्रीय नेत्यांना अशी काय भुरळ घातली आहे की हे नेते आता या नेत्यांची तळी उचलून धरण्यासाठी केडर आणि भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना अजिबात किंमत देत नाहीत. याचं कोडं मात्र अनेकांना अजूनही सुटत नसल्याचीच परिस्थिती आहे. असं आहे की मनोहरभाईंनी निश्चितपणे गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टी एस्टॅब्लिश करण्याकरता भरपूर काम केलेलं आहे. पण केवळ मनोहरभाईंचा किंवा एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून भारतीय जनता पक्षात तिकीट मिळत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे या संदर्भातला निर्णय काय जो घ्यायचा आहे, हा निर्णय काही मी घेऊ शकत नाही. आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे हेच त्या संदर्भातला निर्णय. देवेंद्र फडणवीसांनी उत्पल पर्रीकरांना ठणकावलं खरं, परंतु त्यांच्या वक्तव्यावर उत्पल पर्रीकर यांनी खास मनोहरी स्टाईलमध्ये उत्तर देत फडणवीसांना दिलेलं प्रत्युत्तर विशेष व्हायरल झालंय. देवेंद्रजी फडणवीस आसा ते भारतीय जनता पार्टीचे एक अत्यंत सिनियर लिडर आसात. महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आणि सध्याचे लिडर ऑफ ऑपोजिशन आसा. सो तांच्या वक्तव्याचेर हांव कॉमेंट करपी हांव एक धाकटोसो व्यक्ती आसा. म्हाका दिसना हांवें तांच्या वक्तव्याचेर कितें कॉमेंट करपाची आवश्यकता आसा. जर मनोहर पर्रीकराचो चलो म्हणून जर म्हाका फक्त ताच्या खातीर टिकेट जाय आशिल्ली, सो जाल्यार गेल्या फाटी जेन्ना आनी एक पर्रीकर नाका म्हणून जी बॅक डोरांतल्यान कापली गेली तेन्नाच हांव इन्सिस्ट करपाचो. आतां जर फिल्डार गेले जाल्यार पळयलें जाल्यार अशें दिसून येतलें की 94 पासून आतां पर्यंत भाई बाबा बरोबर जे जे कार्यकर्ते आशिल्ले, जाणी 30 वर्सां ही पार्टी पणजेन व्हडली गेल्या, ते म्हज्या बरोबर भोंवतात. ते भाई बरोबर भोंवताले ते आज म्हज्या बरोबर भोंवतात. आनी जे सद्या राजकारणान गोंयांत चल्लां ते सहन जावपाक इट्स नॉट एक्सेप्टेबल टू मी. म्हणजे विनेबिलिटी, इंटिग्रिटी डजंट मॅटर, कॅरेक्टर डजंट मॅटर. आनी काही क्रिमिनल एंटीसिडंट्स आशिल्ल्या मनशाक तुमी मनोहर पर्रीकरान रेप्रेझेंट केल्ल्या कॉन्स्टिट्युएन्सीन टिकेट दितले, मागीर आमी घरा बसपाचे. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. आनी दीस इज नॉट जस्ट अबाउट पणजी. जे कितें पॉलिटिकल सिच्युएशन गोंयांत चल्लां इज नॉट एक्सेप्टेबल. इट हॅज टू चेंज. आनी म्हणून हांव ट्राय करतालो. आय एम गोईंग टू द पीपल ऑफ पेंजीम. हांव इतले फाटले दीस मेळटा. हांव अनेक म्हणजे खूब पयलीं प्रायवेटली मेळटालो, आतां इलेक्शन लागीं येयलो म्हणून पब्लिकली मेळटा. म्हज्या बरोबर सगळे कार्यकर्ते आसा पयलींचे, जे पार्टी हांगा व्हडली गेल्या, तांच्या बरोबर हांव फुडें वता. सो बीजेपीन तिकीट दिवं ना दिवं तरी उत्पल पर्रीकर 2022 पणजेच्यान निवड रायट टायम अजून कितें तांणी ठरोवंक ना. सो ताचेर नको दोगोजी करता. पण कितें सांगून तुम्ही रिंगणात आसतले.
हांव लोकांक मेळटा न्हू. एकंदरीत सत्तेच्या हव्यासाने आता भाजपचा चेहराच पूर्णपणे बदललेला आहे. या नव्या भाजपला या निवडणुकीत गोयकार कसा प्रतिसाद देतात यावरूनच भाजपचं भवितव्य ठरणार आहे. मडकई भाजप मंडळाकडून डॉक्टर विद्या गावडेंच्या नावाचा एकमेव प्रस्ताव पक्षाला देण्यात आलाय. विद्या गावडे या गोवा महिला आयोगाच्या अध्यक्षही आहेत. पाहुयात मडकई मतदारसंघातील विद्यमान राजकीय स्थितीचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. मडकई मतदारसंघ हा मगोचा बालेकिल्ला. गेली सतत अनेक वर्ष मडकई मतदारसंघातून सुदीन ढवळीकर निवडून येत आहेत. सुदीन ढवळीकरांच्या आधी या मतदारसंघात ॲडव्होकेट बाबूसो गावकर, रवी नाईक, श्रीपाद नाईक अशा नेत्यांनीही प्रतिनिधित्व केलं आहे. मध्यंतरी माजी मंत्री गोविंद गावडे, रितेश रवी नाईक यांनीही या मतदारसंघात नशीब आजमावून पाहिलं होतं, मात्र त्यांच्यावर सुदीन ढवळीकर वरचढ ठरले होते. आता 2022च्या विधानसभेसाठी मडकई मतदारसंघातून सुदीन ढवळीकरांनी आपला प्रचार जोरात सुरू केला आहे. स्थानिक भाजप मंडळाकडून उमेदवारीसाठी डॉक्टर विद्या गावडेंच्या एकमेव नावाची शिफारस करण्यात आली आहे. डॉक्टर विद्या गावडे ह्या सध्या गोवा महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्या मडकई पंचायतीच्या माजी पंच सदस्यही होत्या. दुसऱ्या बाजूला एकेकाळी ढवळीकरांचे समर्थक असलेले सुदेश भिंगी यांनी भाजपात प्रवेश केलाय. त्यापूर्वी त्यांनी झेडपीची निवडणूकही लढवली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे सुदेश भिंगी ही मडकईतून भाजप उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. मडकईचे युवा भाजप कार्यकर्ते सौरभ लोटलीकरही भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतायत. मात्र खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मडकई भाजप मंडळ पदाधिकाऱ्यांची डॉक्टर विद्या गावडेंच्या नावाला जास्त पसंती असल्याचं कळतंय. मडकईतील जुन्या भाजप कार्यकर्त्यांचाही गावडेंच्या नावाला पाठिंबा आहे. मडकई मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून मगोचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री, माजी मंत्री सुदीन ढवळीकर यांचंच वर्चस्व जे आहे ते राहिलेलं आहे. पण मडकई मतदारसंघाची एकूण जर आपण रचना बघितली तर ह्या मतदारसंघात जो ST समाज जो आहे त्यांचं प्रमाण देखील लक्षणीय आहे आणि त्यामुळेच कुठंतरी सध्या 2022च्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे विद्या गावडेंच्या नावाची मंडळानं शिफारस केल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत आहेत. विद्या गावडे ज्या आहेत त्या सध्या गोवा महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. मडकईच्या त्या एक वेळ पंच देखील होत्या. त्यामुळे त्यांच्या नावाची एकमेव शिफारस मंडळाकडून म्हणजे मडकई भाजप मंडळाकडून भारतीय जनता पक्षासाठी गेलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला तिथं सुदेश भिंगी असतील किंवा सौरभ लोटलीकर असतील जे युवा कार्यकर्ते आहेत त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत की भाजपचं तिकीट जे ते आहे ते त्यांना मिळावं. आपण जर बघितलं तर बाबूसो गावकर जे होते, ॲडव्होकेट बाबूसो गावकर ह्यांच्यानंतर ह्या मतदारसंघात ST समाजाचा आमदार किंवा मतदारसंघात त्यांची सर्वात जास्त लोकसंख्या असून देखील त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आणि त्याच अनुषंगानं कुठंतरी विद्या गावडेंच्या नावाची जी आहे ती स्थानिक भाजप मंडळाकडून शिफारस करण्यात आलेली आहे आणि भाजप पदाधिकारी जे तिथले स्थानिक आहेत त्यांचा आतून विद्या गावडे यांच्या नावाला पाठिंबा असल्याचं समजतंय. पण तरी देखील इतर जी दोन नावं आहेत ते देखील आपापल्या परीने म्हणजे सुदेश भिंगी असतील किंवा सौरभ लोटलीकर असतील ते देखील भाजपच्या तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे नेमकी भाजपची मडकई मतदारसंघातील उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पण भाजप मडकई मंडळाकडून विद्या गावडेंच्या नावाची जी आहे ती एकमेव शिफारस करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट करिश्नाथ नारेसह सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने, पणजी. मये मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. सध्याचा उमेदवार त्यांना मान्य नाही. मयेवासियांनी मला पसंती दिली आहे असं युवा नेते मिलिंद पिळगावकर म्हणालेत. भाजपने मला तिकीट न दिल्यास अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी घोषणा पिळगावकरांनी केली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक सामंत यांनी. जर आमकां ह्या विधानसभे क्षेत्रांतल्यान निवडून जर आमी आयले जाल्यार विथीन 5 years आमचो एक तरी आमच्या मतदारसंघात इंडस्ट्री येतली हांव हे तुमकां निश्चित करूंक सोदता. दुसरे जे विशय आसा महिलांचे जे आसा पळय ते सदैव आमी कशें म्हणटा की महिलांक आमी गृहीत धरलेले आसा की बाबा ती कोणी सांगली कांय मतां मारतले आनी तेंचो व्हडलोसो विचार केलो वचना. पूण आमी ज्यो महिलांच्यो ह्यो 44 मिटिंग्यो म्हणटा ह्यो आमी सगळ्या गांवाच्यो म्हणटा महिलांच्यो आमी सेपरेट मिटींग घेतलेल्यो आसा सेल्फ हेल्प ग्रुपाची आनी तेंच्याय अनेक अशे समस्या आसा ज्या समस्यांक केन्ना लोकांनी हातूच घालूंक ना. सो तेंच्या खातीरूय आमचो एक वेगळो आराखडो आमी तयार केल्लो आसा आनी तांकां स्वताच्या पांयार उबी कशी रावतली
हेज्या खातीरूय आमी प्लॅन केल्लो आसा. तितूरसून तेंचे जे सेल्फ हेल्प ग्रुप आसा आनी विलेज ऑर्गनायझेशन आसा हेंच्या मार्फत एक तांकां वेवसाय करून दिवपाक एक 200-400 बायलां खातीर आनी तो वेवसाय जेंच्यांनी तो करता जो प्रॉडक्ट तो मार्केट लिंक कसो जातलो हेजेर सुद्दां आमी अभ्यास केल्लो आसा आनी जेचे करून आमची बायलां आपल्या स्वताच्या पांयार उबी रावन एटलिस्ट अर्ध्या दिसाचें जें काम आसा पळय आदेसाचें तें करून म्हयन्याक एक 5-6 हजार रुपया जोडपाक तेंची स्वताची ऐपत करपाची जे प्लॅनिंग आसा तें आमी ऑलरेडी केल्लेलें आसा. पयलीं आमी सगळ्यांक मतदारसंघात सगळ्यो 7 पंचायती भोंवन लोकांक मेन जे आमचे पयलीं कार्यकर्ते आसले तांकां मेळ्ळे. तेज्या उपरांत आमी प्रत्येक गांवांत प्रत्येक वाड्यान भोंवले आनी आतां आमी कितें केलां तर आमच्यो जश्यो मनोजान सांगल्यो तश्यो आमच्यो ऑलरेडी 44 ज्यो कॉर्नर कोपरा बैठक ज्यो आसा ह्यो जाल्ल्यो आसा. आमच्यो थोड्यो अजुनूय उरल्या. आमकां एक बरी गोष्ट सांगपाची दिसता की इवन भाजपाचे जे बुथाचेर जे काम करतात बूथ अध्यक्ष म्हणा किंवा बुथाचे कार्यकर्ते हे आमच्या संपर्कान खूब तरेन आसा. जेन्नाच्यान ही जी भाजपाची तिकेट उमेदवारी जी तेंच्यांनी दिवपा खातीर म्हणून कॅन्डिडेट जो भितर घेतला तेज्या उपरांत आमकां भयंकर असो प्रतिसाद भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांचो मेळ्ळो आसा. आमचे कार्यकर्ते आसा ते आसाच कित्याक आमी जेन्ना कॉर्नर मिटिंगे घेतल्यो तेज्या उपरांत आमी पयर एक आमचो कार्यकर्त्यांचो मेळावो घेतलो आनी तितूंत त्या मेळाव्यान जो आमकां प्रतिसाद मेळ्ळो तेजेरसून एक गृहीत जाता की ह्या विधानसभेन इलेक्शन हे आमी लडपाक जाय. आमी बीजेपी कडेन प्रयत्न चालू अशें न्हू की बाबा बीजेपी आमकां तिकेट दिता म्हणून सांगल्या की दिना म्हणून सांगला म्हणून आमचो प्रयत्न आसा. पूण आमी जर तें जायना जाल्यार ह्या 2-3 दिसांनी फुडच्या आमचो जो डिसिजन आसा पळय ते परत आमी प्रेस दाखयतले आनी आमचो कितें डिसिजन तो कन्फर्म करतले. मोस्ट पॉसिबली आमी आयदर इंडिपेंडंट वयतले किंवा खंयच्याय पक्षा कडेन दुसऱ्या आमचे ऑलरेडी डिस्कशन चालू आसा. तें डिस्कशन जर फ्रुटफूल जालें आनी म्हाज्या हिशोबान तें जातलें जाल्यार तो तुमकां आमी कळयतले. भारतीय जनता पार्टी कडेन मागता की 15 वर्सां मयेचे लोक तेंच्या वांगडा रावला. तेंच्यांनी जो कॅन्डिडेट दिलो तेका तेंच्यांनी निवडून हाडला आनी ह्या फावटी मयेचे लोक मागता की आमकां बरो आमदार दिवचो, बरो कॅन्डिडेट दिवचो जो आमचें काम करतलो. आनी मिलिंद भाई कडेन ही धमक आसा आनी तेंचें सगळ्यांक आश्वासन सुद्दां आसा की ते आमचे मयेचे सगळे प्रश्न सोडयतले. आनी इतलो बरो कॅन्डिडेट आसून जो मयेच्या लोकांक जाय असो आसून तांकां तिकेट न दिवप हे खूब मया खातीर खूब वायट आसतलें. निश्चितूच इवन जर तांकां खंयची तिकेट मेळोंक ना जाल्यार तांकां अपक्ष निवडणूक लडोवन आमी तांकां जिखून हाडटलेच. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.